Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. हे गुजरातचे राज्यकर्ते मोदी असतील किंवा शहा असतील, महाराष्ट्रात शिवाजी महाराज जन्माला आले आणि औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला. गुजरातमध्ये जिथे मोदी जन्माला आले त्याच्या बाजूला दाहोद नावाचं गाव आहे, तेथे औरंगजेब जन्माला आला आणि म्हणून ही औरंगजेबी वृत्ती गुजरात आणि दिल्लीतून या महाराष्ट्रावर चाल करून येते आहे आणि शिवसेनेच्या विरोधामध्ये, आमच्या स्वाभिमानाच्या विरोधामध्ये. संजय राऊत यांनी केलेलं कालचं विधान हे पंतप्रधानांना अपमान करणार आहे, बदनामी करणार आहे. त्याहीपेक्षा संजय राऊत यांचं विधान हे प्रधानमंत्र्यांच्या बद्दल विद्वेष पसरवणार आहे आणि म्हणून आम्ही निवडणूक आयोगाला याबद्दल त्याची दखल घ्यायला लावू, विनंती करू आणि याबद्दल कायदेशीर कारवाईची अपेक्षा करू. आणि सवाल औरंगजेबी मानसिकतेचाच असेल तर संजय राऊत आणि त्यांच्या पक्षाला आणि उद्धवजींना आमचे थेट सवाल आहेत. याकूब मेमनचं थडगं उद्धवजी आपण मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी सजवलं गेलं, याला औरंगजेबी मानसिकता म्हणणार की नाही? आमचा सवाल सरळ उद्धवजींना आहे. ज्या अफजल गुरुने भारताच्या संसदेवर हल्ला केला त्याच्या समर्थनार्थ दिल्लीमध्ये अफजल तेरे कातिल जिंदा है, हम शर्मिंदा है असं म्हणणाऱ्या लोकांना आपण मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये सभेला यायची परवानगी सुरुवातीला मिळाली होती की नाही? ही औरंगजेबी मानसिकता आहे की नाही? आणि म्हणून भारतीय जनता पक्षाने तर अफजल खानाचं थडगही उखडून टाकलं. भारतीय जनता पक्षाच्या सरकारने तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आमच्या अष्टमुद्रा संदर्भातला बोधचिन्ह असलेला आमच्या संरक्षण यंत्रणेचा झेंडाही केला आणि भारतीय नेव्हीच्या ऑफिशियल ड्रेसवर आता अष्टमुद्रा आणली. संजय राऊत तर छत्रपतींच्या वंशजांना पुरावे मागत होते. मग संजय राऊत यांची हे पुरावे मागण्याची मनोवृत्ती म्हणजे औरंगजेबी मनोवृत्ती नाही का? आणि म्हणून याची उत्तरं उद्धवजींनी द्यावीत. महाराष्ट्र उघड्या डोळ्याने पाहतोय. विद्वेष पसरवणारी वक्तव्य पंतप्रधानांबद्दल करणं, अपमान आणि बदनामी करणं हे निवडणूक आयोगाला मॉडेल कोड ऑफ कंडक्टच्या व्हायोलेशनमध्ये येतं की नाही हे बघण्याची आमची विनंती राहील. त्यावर कारवाईची अपेक्षा राहील.